आज मी मस्तपैकी एकदम छान तरीबाज अशी ग्रेव्हीवाली दही भेंडी बनवलेली आहे. म्हणजे बघा, भेंडीची भाजी आपण नेहमी सोप्या पद्धतीने किंवा भरलेली भेंडी वगैरे नेहमी करतो. पण ही दही भेंडी ना, एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. अगदी हॉटेलसारखी लागती, खायला इतकी छान चवदार टेस्टी असते. हा जो ग्रेव्ही मसाला ह्या भेंडीला सेट असतो ना, तो इतका छान लागतो ना, पुरीसोबत, चपात्यासोबत, डाळ भात वगैरे केला त्यासोबत तोंडी लावायला बेस्ट भाजी आहे. आणि दही भेंडीची ना टेस्ट तुम्ही एकदा घेऊन बघा, खूप भारी लागते. ते इकडे बघू शकता, मस्त मी भेंड्या 250 ग्राम म्हणजेच पाव किलो भेंड्या घेऊन आले. त्याला स्वच्छ धुवून पुसून असे कट केल्यात. आता दही भेंडी करायच्या वेळेस ना, ह्याचे तुकडे जे आहेत ना, जरा थोडेसे मोठे करायचे. म्हणजे नॉर्मल भेंडीमध्ये बघा आपण जरा बारीक बारीक कट करतो, तसे नाही करायचे, असे थोडेसे लांबसर करायचे. म्हणजे एका भेंडीचे मोठे असेल तर 3 तुकडे करायचे बस. अशा पद्धतीने दही भेंडी करायच्या टायमाला कट करा. आता हे जरा साईडला ठेवून घेऊया. कढाईमध्ये अगदी थोडं तेल टाकून ही भेंडी भाजून घ्यायची. चिमूटभर याच्यावर मीठ टाकायचं. आता ही भेंडी आपण भाजून घेऊया स्लो गॅसवर. जोपर्यंत ही थोडीशी नरम सॉफ्ट पडत नाही तोपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं. याने काय होतं, थोडा चिकटपणा पण कमी होतो. झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपण ह्याची दुसरी तयारी करूया. याच्यावर आता मी झाकण ठेवते आणि तोपर्यंत आपण ह्या भेंडीचा जो ग्रेव्ही असते ना, ती तयार करूया. म्हणजे भेंडी दही भेंडी अशी बनली जाते. आता मी थोड्याशाच भेंड्या घेतल्यात म्हणून हा मसाला जो आहे ना, मी थोडा तयार करते. त्यासाठी ना आपल्याला एका वाटीमध्ये 3 चमचे दही घ्यायचं. आंबट दही घ्यायची, 3 चमचे घ्यायचे. आता भेंडीची क्वांटिटी जास्त असेल तर मग जास्त दही वापरा. तर मी थोड्याच भेंड्या घेतल्यात त्यामुळं 3 चमचे दही पुरेसे आहे. नाही तर मग पूर्ण भाजी एकदमच आंबट आंबट लागू शकते दहीमुळं. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतले. आणि आता लाल तिखट इकडे आवडीनुसार टाका. जर मला झणझणीत चांगली स्पायसी करायची त्यामुळे मी 2 चमचे लाल तिखट टाकले बस. आता हे सगळं साहित्य आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं. थोडंसं अगदी किंचित चवीनुसार मीठ टाका. दहीसुद्धा आंबट असते आणि मीठ थोडंसं कमीच टाका. आता हे सगळं मिक्स करून ह्याची एक ग्रेव्ही बनवायची. क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत ह्याला असं फेटून घ्या. हलक्या हाताने एकदम असं व्यवस्थित ह्याला फेटून घ्या बस. जोपर्यंत क्रीमी टेक्स्चर बनत नाही तोपर्यंत याला फेटून घ्या. बघा किती छान असा हा बॅटर झालेला आहे तयार. ह्याला जरा साईडला ठेवून घेऊया. तोपर्यंत आपली भेंडी भाजली का बघूया. स्लो गॅसवर मी भेंडी ठेवली होती भाजायला आणि छानपैकी आता ही भेंडी वाफेवर बघा भाजून निघली आहे. बस ह्याच्यामधला भेंडीमधला थोडा नरमपणा तयार झाला की काढायचा. अगदी थोडंसं थेंबर तेल टाकायचं आणि भेंडी भाजायची. आता मी हे काढून घेते. नरम सॉफ्ट भेंडी पडलेली आहे. जास्त आपल्याला गाळ नाही करायची. हे बघा काढून घेऊया. सगळ्या मी भेंड्या ह्या काढून घेते. हे असे डाग पडूस तर भेंडी भाजायची. आता ही सगळी भाजलेली भेंडी मी एका वाटीमध्ये काढून ठेवली. म्हणजे सगळ्या वाफा वगैरे निघून जातील आणि मोकळी सुटसुटीत मग भेंडी राहते. हे असे जरा थंड व्हायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. त्याच कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि बारीक चिरलेला कांदा टमाटर परतून घ्यायचं. हवं तर तुम्ही कांदा टमाटरची प्युरीसुद्धा इकडे वापरू शकता. आता याला चांगलं परतून घेते मस्त. कांदा टमाटर चांगलं एकदम नरम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या. थोडीशी एक अर्धा चमच्याच्या अंदाजाने अद्रक लसूणची पेस्ट टाकली. तुम्ही थोडासा अद्रक लसूण कुटून पण टाकू शकता. इकडे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. अगदी थोडी, जास्त नाही, कारण आपण भेंड्या थोड्याच घेतल्यात म्हणून सगळं साहित्य थोडं थोडं वापरते. आता तेल सुटत चाललेलं आहे आणि कांदा टमाटे अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची. खूप छान असा सुगंध दरवळतोय. एकदम मस्त कांदा टमाटर चांगलं परतलं गेलं पाहिजे. अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे. आणि हे सगळं थोडं परतून झालं
की याच्यामध्ये आपण जी फेटून घेतलेली दहीचं जे मिश्रण आहे ना मसाल्याचं, ते सगळं याच्यामध्ये टाकायचं. गॅस अगदी स्लो करायचा. उरलेला जे मसाल्याची वाटी याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि याच्यावर टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून मिक्स करून हे पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि छानपैकी याची एक ग्रेव्ही बनवायची. आता याला हलक्या हाताने जरा मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅस ठेवायचा. सगळे मसाले व्यवस्थित टाकलेत आपण याच्यामध्ये. आता आपल्याला काहीही टाकायची गरज नाही. बस आता झाकण ठेवते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत, रंग चेंज होईपर्यंत ह्याला असं परतून घ्यायचं. हे बघा मस्त. आता ह्याला असं वरच्यावर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. थोडा मला गरम मसाला कमी वाटते म्हणून मी टाकते गरम मसाला आणि थोडंसं धना पावडर. हे असे मसाले थोडेसे ॲड करू शकतात जर कमी वाटले तर. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि तुम्ही पाहू शकता ही ग्रेव्ही किती सुंदर अशी तयार होत चाललेली आहे. कांदा टमाट्याची प्युरी वापरली तरीही चांगली आहे. मस्त असं बघा तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. सुंदर असं तेल सुटलेलं आहे. रंगसुद्धा चांगला आलेला आहे आणि स्लो गॅस आहे. बस आता आपण ह्या स्टेजवर भाजून घेतलेल्या भेंड्या टाकायच्या. खूप सोपी आहे, बनवायला गेली तर खूप सोपी आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही ग्रेव्ही बघू शकता किती छान झाली बघा. अशी भेंडीची भाजी कधी केली नसेल तर एकदा तरी करून बघा आणि याची टेस्ट घेऊन बघा. खूप छान चवदार आणि एक वेगळी चव लागते भेंडीच्या. म्हणजे आपण नॉर्मल भेंडी जी खातो ना त्यापेक्षा ना ही भेंडीची भाजी खूप छान लागते. आता मी सगळ्या भेंड्या ज्या आपण कट केलेल्या भाजून घेतल्यात त्याच्यामध्ये टाकायच्या. बस ह्याला आता हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचे मसाल्यासोबत. सगळी ही कोटिंग लागली पाहिजे भेंडीला. आता भेंड्या कशा भाजून घेतल्यामुळं थोड्याशा नरम सॉफ्ट झालेल्या आहेत. आता भेंडी ही जी दही भेंडी आहे ना ह्याला ग्रेव्ही बास पण करू शकता, म्हणजे थोडासा रस्सा पण करू शकता किंवा अगदी सुक्की पण करू शकता. 2 प्रकारे बनली जाते. तर मी जरा सुक्कीच करते, ग्रेव्ही नको आहे मला. पण तुम्ही थोडंसं पाणी टाकून ह्याचा रस्सासुद्धा बनवू शकता. हे बघा फक्त याला वाफा देत राहायचं. सगळ्या मसाल्यामध्ये ह्या भेंड्या परतल्या जातात. वाफेवर उरलेला कच्चापणा निघून जाईल आणि भेंडी जी आहे ती नरम सॉफ्ट होत जाते. जास्त गाळ करायची नाही भेंडी, नाहीतर पूर्ण मॅश होऊ शकते, म्हणजे पिचपिच होऊ शकते. त्यामुळं भेंडीचा क्रंचीपणा ठेवायचा. हे असं एक 2-3 मिनटं स्लो गॅसवर भेंडीला वाफ द्यायची, म्हणजे मसाल्याचा सगळा ग्रेव्हीचा अर्क उतरतो. सगळे छान मसाले सेट होतात भेंडीसोबत. हे बघा किती सुंदर अशी आपली ही दही भेंडी तयार झाली आहे खाण्यासाठी. आता मी इकडे रस्सा नाही केला म्हणून मी सुक्की ठेवते. तुम्ही रस्सा वाढू शकता. थोडंसं अर्धा कप पाणी टाकून छानपैकी भातासोबत सुद्धा याला खाऊ शकता. झालेली आहे भेंडी आणि चांगली नरम सॉफ्ट झाली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि फक्त ह्या वाफा थोड्या निघून देते. तर बघा आता बऱ्यापैकी थंड झालेली आहे भेंडी आणि पाहू शकता तुम्ही ही आपली दही भेंडी किती सुंदर झाली बघा. नेहमीच्या भेंडीपेक्षा ही दही भेंडी इतकी भारी वाटते. अगदी मोकळी सुटसुट झाली का नाही, अजिबात चिकटपणा नाही आहे. मसाल्यामध्ये एकदम डीप झालेले आहे. प्रत्येक भेंडीमध्ये मसाल्याची कोटिंग लागलेली आहे. खायला इतका आनंद येतो ना, मस्त वाटते. चटपटीत आहे भेंडीचा. एक दहीचा जो स्वाद लागतो ना मसाल्यासोबत अप्रतिम वाटतो. नक्की करून बघा. ही दही भेंडी खूप छान लागते. नेहमीच्या भेंडीपेक्षा ना तुम्हाला ह्याची चव खूप वेगळी वाटेल खायला. गरमागरम चपातीसोबत, पुऱ्यासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. राईससोबत पण खाऊ शकता जर थोडा याच्यामध्ये रस्सा वाढवला तर. खूप छान लागते. नक्की ट्राय करा. पूजामध्ये, कुठे कुठे लग्न समारंभामध्ये गुजराती पंजाबी लोक असतात ना तिकडे बऱ्याच जागेवर असं खायला भेटतं. तर नक्की एकदा करून बघा. ही दही भेंडी अशा पद्धतीने केली जाते. तर बघा किती छान दिसते का नाही, एकदम छान रंग आला आणि सुंदर अशी ही दही भेंडी तयार झालेली आहे. चटपटीत स्वाद आहे, दहीचा एक आंबट स्वाद आहे, स्पायसी आहे आणि झणझणीत आहे. तर एकदा करून बघा, सगळ्यांना देऊन बघा म्हणजे घरामध्ये, आणि बघा किती तारीफ होईल. मस्त लागते, अप्रतिम. गरमागरम पुऱ्यासोबतसुद्धा याला खाऊन बघा, खूप छान लागते. आणि दही भेंडी जर केली नसेल आणि जर खाऊ वाटत असेल ना तर अशी तरी करून बघा,
खूप सोप्या पद्धतीने बनते. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ